भारतामध्ये 60 वर्षांपूर्वीच एक अशी कार बनली होती जी आजच्या कारलाही टक्कर देईल. मीरा मिनी कार. फक्त 12,000 रुपये, 21 किलोमीटर मायलेज आणि जबरदस्त डिझाईन. पण इतकी भन्नाट कार असूनही ती अचानक गायब का झाली? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आशिष आणि तुम्ही पाहत आहात युनिक कन्सल्टंट. भारताची पहिली कार कोणती होती? अँबॅसेडर नाही, फियाट नाही, तर कोल्हापूरमध्ये बनलेली मीरा नावाची स्वदेशी कार. 1949 साली महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात एक जिद्द जन्माला आले. भारताची स्वतःची कार बनवण्याची जिद्द. या स्वप्नामागे होते कोल्हापूरचे संशोधक शंकरराव कुलकर्णी. त्या काळात भारतात फक्त परदेशी गाड्या होत्या. स्वदेशी कार बनवणे अशक्य मानले जात होते. पण शंकररावांनी ठरवले, आपणच बनवायची भारताची पहिली कार. 1951 मध्ये मीरा कारचे पहिले डिझाईन कागदावर उतरले. कोल्हापूरच्या छोट्या वर्कशॉपमध्ये मीरा कार तयार होऊ लागली. ना मोठी कंपनी, ना पैसे, फक्त जिद्द आणि मेहनत. हाताने बनत होती इंजिन, बॉडी, चाके. 1955 पर्यंत मीरा कारचा आकार दिसू लागला. पहिली चाचणी, सगळ्यांचा श्वास रोखला गेला. 1957 मध्ये मीरा, भारताची स्वदेशी कार तयार झाली. लोकांना विश्वासच बसत नव्हता, ही कार भारतात बनली आहे. ही कार मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव गेला, पण मंजुरी मिळाली नाही आणि स्वप्न थांबले. मीरा कार हळूहळू इतिहासात हरवली. पण शंकरराव कुलकर्णी भारताच्या स्वदेशी स्वप्नाचे पहिले शिल्पकार ठरले. मीरा कार मोठ्या प्रमाणात बनली नाही, पण ती भारताच्या स्वप्नाची सुरुवात होती.